हॅलो. हा हॅलो. हे काय मी सांगितलं मावशीला. सांगितलंच? चला बरं झालं. काय म्हणाली ती? अगं ती वेगळ्याच मूड मध्ये होती. म्हणजे? ती त्या डॉक्टरकडे निघाली होती. दवाखान्यात का? काय झालं? मी यायला हवंय का? नाही अगं ना, तुझ्या सासूचा जो मॅटर झाला ना तो तिच्या डोक्यातून जातच नाही. तिला त्या डॉक्टरलाच भेटायचा होता. अरे देवा. नाही पण टेन्शन नको घेऊ, मी थांबवले तिला. पक्या तू आहेस म्हणून सगळं सुरळीत होतंय रे बाबा. नाहीतर तिला समजावणं म्हणजे किती कठीण काम आहे तुला माहितीये. अरे मी गोळीत अशी दिली ना मावशीला. म्हणजे मी तिला बोललो, ए मावशे तू काय वाकडा तिकडा वागू नको हा. कारण ना बोललो भाऊजी आणि ताई ना बाळाचा प्लॅनिंग करताय. मग काय गोळी बसली ना एक नंबर. पक्या मग नाही गेली दवाखान्यात, थांबली. दिली का नाही सॉलिड गोळी, सॉलिड कारण. तू काय सांगितलंस तिला? तुम्ही प्लॅनिंग करताय तेच सांगितलं ना, दुसरा काय नाही सांगितला. तू वेडा आहेस का पक्या? हा मी वेडा? ते असं आहे, सगळे तुम्ही मलाच बोलता तेवढा सगळा करून. मग आता त्या दिवशी पण त्या तुझ्या सासूबाई बोलल्या नाहीत का, आता त्याची एंट्री होणार आहे, मग त्याचा पायगुण चांगला आहे, त्याच्या पायगुणाने सगळा चांगला होणार आहे, असा होणार आहे, तसा होणार आहे. अरे हॉस्पिटलमध्ये पण बोलल्या नाही का त्या, माझी शेवटची इच्छा आहे. मग आणि मी तुला पण बघितलंय घरात कितीतरी वेळा असताना. मग पक्या 1 मिनिट. होणार आहे, झालं नाही अजून. मग मी तसाच सांगितलं, होणार आहे, झाला नाहीये, पण असा सगळा चाललाय, तिला त्रास होईल असा वागू नका, असाच बोललो मी मावशीला. ओके. अरे कठीण आहे रे तुझं. हे बघ सगळे तुम्ही मलाच बोलता, मलाच ओरडता तेवढा सगळा करून. आता मला काय वाटलं, असा काही सांगितला तर मावशी गप बसेल, तर ती बसली ना गप, तरी तू मलाच ओरडते. चल. नाही ओरडत नाहीये मी. सॉरी चुकलं माझं. हा ते पटकन काय बोलायचं ते सुचलं नाही म्हणून ओरडले. चुकलं. सॉरी. हा इट्स ओके. हा संध्याकाळी चक्कर मारतो मी तुझ्याकडे. हो. ठेवू काय फोन? हो. बाय. आता याला कसं सांगू की मी एकटीने ठरवून काहीच उपयोग नाहीये. वैभवलाही हे मान्य असायला हवं, आणि त्याला तर हा विषयही काढायचा नाहीये. आता खरं तर हे कुणालाच कळायला नको होतं. त्यातही आईला तर नाहीच नाही. आईला इतक्यात नव्हते सांगणार मी. काय केलंस तू हे? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?